एखादा वाईट प्रसंग आपल्यासोबत घडतो किंवा नको असलेल्या लोकांना, नको असलेल्या परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागतं. भावनांचा उद्रेक होतो, कामाचा लोड वाढतो, कोणाचं तरी ऐकून घ्यावं लागतं, उगाचच कोणाचं तरी फ्रस्ट्रेशन आपल्यावरती निघतं किंवा मग सततच इतरांचं दुःख, इतरांचे त्रास ऐकून ऐकून आपल्याला त्रास व्हायला लागतो. भांडणं, मतभेद, वादविवाद कामाच्या ठिकाणी, घरामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात आणि ह्या सगळ्या प्रसंगांमुळे ना आपल्याला खचून जायला होतं. मग अशा वेळेला स्वतःसोबत शांत छान बसायचं, स्वतःला कुरवाळायचं, स्वतःला समजावायचं, स्वतःसोबत एक 10 ते 15 मिनिटं का होईना वेळ घालवायचा. जे काही आपल्यासोबत घडलंय मग ते काहीही असू शकतं. जे काही आपल्यासोबत घडलेलं आहे ते फक्त अनुभवायचं, स्वतःला समजवायचं, स्वतःला शांत करायचं. काहीच न रिॲक्ट होता, काहीच न बोलता फक्त शांत बसायचं किंवा एका ठिकाणी जाऊन बसायचं आणि मग त्यावेळेला जर रडू आलं तर रडून घ्यायचं. लिहू वाटले मनातले सगळे भाव तर लिहून काढायचे. हे जे शांत बसणं आहे ना हे खूप गरजेचं असतं. स्वतःकडून प्रोत्साहन घ्यायचं म्हणजे काय करायचं तर हेच आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला खूप जास्त फ्रस्ट्रेशन येतं, आयुष्यात काय करायचं आहे ते समजत नाही, एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या घटनेचा खूप जास्त त्रास होतो, त्यावेळेला फक्त एका ठिकाणी जाऊन शांत बसायचं आणि आपल्या मनाकडून स्वतःसाठी प्रोत्साहन घ्यायचं.